भगवान श्रीहरी विष्णूंची अतिशय पवित्र सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्र पठण करणं. व्यंकटेश स्तोत्राचं पठण आपण 3 दिवस किंवा 21 दिवसीय संकल्पयुक्त करू शकतो. मागच्या व्हिडिओमध्ये नित्यसेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्र कसं पठण करावं आणि त्याचे फायदे आपण जाणून घेतले आहेत. या व्हिडिओमध्ये 3 दिवसीय आणि 21 दिवसीय संकल्पयुक्त पारायण कसं करावं आणि साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचं दर्शन घेण्याचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही हे पारायण नक्की कराल. हे पारायण करण्याचे नियम काय आहे आणि याचे फायदे काय आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांकाच ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस शुभ जावो. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. व्यंकटेश स्तोत्र ही अतिशय प्रभावी सेवा आहे. यामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णू आपल्याला दर्शन देतात आणि हा अनेक भक्तांचा अनुभव आहे. त्यात माझाही अनुभव आहे, कारण मीही ही 3 दिवसीय सेवा केली होती तेव्हा मला भगवान श्रीहरी विष्णूंनी साक्षात दर्शन दिलं होतं. ते कसं आणि कोणत्या रूपात हे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये मला नक्की कमेंट करा. तर बघा, व्यंकटेश स्तोत्र हे 3 दिवसीय पठण करत असताना किंवा 21 दिवसीय तुम्हाला रात्रीचं पठण करायचं आहे 12 वाजता, तर तुम्ही 11 किंवा 11:30 वाजता स्वच्छ अंघोळ करायचे आहे. स्त्रिया असतील तर तुम्ही साडी घाला आणि पुरुष मंडळी असतील तर तुम्हाला सोवळं घालून ही सेवा करायची आहे. रात्रीच्या 12च्या आधी म्हणजे 11:30लाच तुम्ही अंघोळ करून कपडे वगैरे घाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत झोपायचं नाही आहे, तर जागच राहायचं आहे. पूजा मांडणीमध्ये तुम्ही काय करा, ज्या ठिकाणी तुम्ही 3 दिवसीय ही सेवा करणार आहात त्या ठिकाणी जागा स्वच्छ करून तिथे एक चौरंग मांडा. त्यावरती पीस अंथरा. त्यावरती तुमच्याकडे बालाजी महाराजांचा, व्यंकटेशांचा फोटो असेल तर तो ठेवा. नसेल तर आपण दत्त महाराज स्वामी महाराजांचा फोटो ठेवला तरीही चालेल. तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे, कारण दिव्याशिवाय अग्निदेवतेच्या साक्षीनेच आपल्याला सेवा करायची आहे. अगरबत्ती लावायची आहे. तुम्ही साखरेचा नैवेद्य त्या ठिकाणी ठेवू शकता. आणि व्यंकटेश स्तोत्र हे तुम्हाला ग्रंथामध्ये म्हणजे पोथीमध्ये पाहूनच तुम्हाला पारायण करायचं आहे. मोबाईलमध्ये पाहून पारायण करायचं नाही आहे. तुमच्याकडे पोथी नसेल तर तुम्ही पोथी घेऊ शकता किंवा मग तुम्ही मोबाईलमधून सगळं एखाद्या वहीमध्ये लिहून काढा आणि ते पठण केलं तरीही चालेल. जर तुम्ही संस्कृत प्राकृत करत असणार तर त्याच्यामध्ये 15 ओव्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला 20 वेळा पहिल्या 8 ओव्या वाचायच्या आहेत आणि त्याच्यानंतर म्हणजेच 21व्या वेळी तुम्हाला पूर्ण संस्कृत प्राकृत 15 जे श्लोक आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत. कारण 8व्या ओवीपर्यंत ते व्यंकटेश स्तोत्र आहे आणि तिथून पुढे त्याची फलश्रुती आहे. म्हणजे आपल्याला आज पठण करायला बसलं तर 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. उद्या 21 वेळा आणि परवा 21 वेळा असं जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं एक मंडल 21 वेळा म्हणजे एक मंडल पूर्ण होत असतं. मराठी प्राकृत तुम्ही करणार असाल तर त्याच्यामध्ये 108 ओव्या असतात. त्यामध्ये तुम्हाला 80व्या ओवीपर्यंत वाचायचं आहे 20 वेळा आणि 21व्या वेळी तुम्हाला पूर्ण 108पर्यंत म्हणजे पूर्ण फलश्रुती प्लस त्या ओव्या वाचायच्या आहेत. अशा प्रकारे हे व्यंकटेश स्तोत्राचं 3 दिवसीय किंवा 21 दिवसीय पारायण तुम्हाला करायचं आहे. हे पारायण करत असताना तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे. तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. कोणाविषयी वाईट बोलू नका, अपशब्द बोलू नका. व्यंकटेश स्तोत्राविषयी अनेकांच्या मनामध्ये खूप भीती आहे की व्यंकटेश स्तोत्र पठण केल्याने सापाचं दर्शन होतं, दरवाजे खिडक्या आपोआप वाजायला लागतात. पण असं काही नाही. हे पठण करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा. शांततेने आणि एकाग्रतेने तुम्ही पठण करा. भिवू नका, कारण तुम्हाला असं काहीही जाणवत नाही तर साक्षात भगवान श्रीहरी विष्णू तुम्हाला दर्शन देत असतात. व्यंकटेश स्तोत्र पठण करत असताना दरवाजे खिडक्या उघड्या ठेवाव्या का, तर नाही. तुम्ही मेन दरवाजे खिडक्या लावू शकता. ज्या ठिकाणी तुम्ही पठण करणार आहात त्या रूमची लाईट तुम्ही लावून पठण करणार आहात तो दरवाजा तुम्ही उघडा ठेवू शकता. हे वाचन करत असताना मनामध्ये किंतु परंतु भीती असल्या गोष्टी आणायच्या नाही आहेत. अगदी मनापासून सेवा करायची आहे. प्लस हे पारायण करताना तुम्हाला स्वतःला आसन घेऊनच बसायचं आहे, पण तुमच्या शेजारी एक आसन टाकून ठेवायचं आहे. कारण भगवान श्रीहरी विष्णू साक्षात तुमचं जे काही सेवा आहे ते पाहायला येतात, ऐकायला येतात. त्यामुळे तुम्हाला तिथे आसन टाकून ठेवायचं आहे, कारण ते तुमच्या शेजारी येऊन पाहत असतात, बसत असतात. व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्ही कुठल्याही 3 दिवशी करू शकता किंवा अधिक मास तर खूप पवित्र महिना आहे, या महिन्यातही तुम्ही करू शकता. हे पारायण करताना पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. पाणी घ्या उजव्या हातामध्ये, एक फूल घ्या, हळद कुंकू घ्या, अक्षता घ्या. तुमचं नाव सांगा, गोत्र सांगा. गोत्र माहीत नसेल तर काश्यप बोला. कोणत्या इच्छेसाठी, संकटासाठी तुम्ही सेवा करताय ते सांगा आणि प्रार्थना करून हा संकल्प तुम्हाला सोडायचा आहे. त्याचप्रमाणे जेव्हा तुमचं व्यंकटेश स्तोत्र वाचून होईल तेव्हा तुम्ही बालाजी महाराजांची आरती करू शकता. नैवेद्य म्हणून तुम्ही साखर ठेवा तरीही चालेल.
तर अशा प्रकारे तुम्हाला हे 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे किंवा 21 दिवसही तुम्ही करू शकता. पण तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करा आणि साक्षात भगवान श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. तुमचे दिव्य अनुभव ही 3 दिवसाची सेवा करून मला नक्की कळवा की तुम्हाला कोणत्या रूपामध्ये भगवान श्री हरिविष्णूंनी दर्शन दिलेलं आहे आणि ते तुम्हाला ओळखताही यायला हवं. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.